हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मी, ही जी वॅकन्सी निघालेली आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशिएट ऑफ बॉम्बे, हायकोर्ट बॉम्बे तर्फे ही वॅकन्सी निघालेली आहे. तर ही जी वॅकन्सी होणार आहे, वॅकन्सी असणार याच्यामध्ये जे असणार आहे मुंबई उच्च न्यायालयामधून वॅकन्सी असणार आहे. इथं इथं कनिष्ठ अनुवादकची वॅकन्सी असणार आहे, म्हणजे ज्युनियर ट्रान्सलेशनची वॅकन्सी असणार आहे. इथं मोजून फक्त 10 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. फक्त इथं आपल्याला जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार आहे आपली ग्रॅज्युएशन पाहिजे आपला. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठी सब्जेक्ट आपल्याला पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. आणि आपली MSCIT झालेली पाहिजे. इथे ऍप्लिकेशन चार्जेस फक्त 50 रुपये असणार आहे. 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मुंबई ठिकाण आपलं मुंबई असणार आहे नोकरीचं ठिकाण. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी माहिती तुम्हाला देणार आहे. अप्लाय कसं करायचं, किती वॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला सॅलरी असणार आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण चॅनल नवीन असाल आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. आता जसं की तुम्ही बघू शकता इथं जी आता रिक्वायरमेंट आता आता आलेली आहे. याच्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो. इथं ऍडव्हर्टाइजमेंट जी आली तिची आता आलेली आहे. हायकोर्ट फॉर ज्युडिशिएट ऑफ बॉम्बे की बॉम्बे कडून ही भरती असणार आहे. इथं ऍप्लिकेशन इन्व्हाइट ऑनलाईन कॅन्डिडेट्स हु eligibility criteria date publications advertisement of preparing for select for 8 candidates and waiting list candidate 2 candidates. असं म्हणजे याच्यावरती लिहिलं आहे की 8 कॅन्डिडेट्सची भरती आता निघालेली आहे आणि मागची वेटिंग लिस्ट मध्ये 2 कॅन्डिडेट असे 10 जागांची भरती आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन अँड एंटरप्रेन्सर मराठीमध्ये असणार आहे. इथे लँग्वेज असणार आहे, लँग्वेज आपल्याला दिलेली मराठी. ओके. याच्यात आपल्याला हायकोर्टमध्ये आपल्याला बॉम्बे कडून आपला पेज असणार आहे लेवल आपला सॅलरी S18 असणार आहे, म्हणजे 49,100 ते आपल्याला 1,55,800 इतकी सॅलरी असणार. त्याच्यानंतर आपल्याला प्लस मध्ये आपल्याला अलाउन्स असणार आहे. त्यामध्ये ऍडमिसिबल पर रूल्स आपल्याला अलाउन्स वगैरे पण असणार आहे, भरपूर काही असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 4% आपका पोस्ट 4% पोस्ट 1 पोस्ट पर्सन फॉर डिसेबिलिटीज फॉर पर्पज गिव्हिंग राईट पर्सन्स के लिए असणार आहे. औरंगाबाद 2018 औरंगाबाद पर्सन फॉर डिसेबिलिटी बॉम्बे हायकोर्ट. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथं बघून घेऊया आपण. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया एज लिमिट पण इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर आता कॅटेगरी मध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिले मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज किती असणार आहे आपण इथं बघून घेऊया. तर फॉर जनरल ओपन साठी जर असणार आहे 18 वर्षापासून तर आपण 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि तुम्ही कधी SC ST कॅटेगरी मध्ये येता, ओबीसी मध्ये जर येत आहे, ओबीसी मध्ये जर येत आहे, ओपन ओबीसी मध्ये जर येत आहे, तर इथं 18 वर्षापासून 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि हायकोर्ट मधले जर तुम्ही एम्प्लॉय वगैरे असाल तर आपण इथं 18 वर्षापासून तुम्हाला इथं एज लिमिट काही दिली गेलेलं नाहीये, तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 18 वर्ष पाहिजे फक्त बस. याच्यासाठी क्वालिफिकेशन वगैरे आता बघून घेऊया आपण. आता इथं कॅन्डिडेट्स आपल्याला इथं मिनिमम डिग्री पाहिजे. आपल्याला इथे लिहिलेलं आहे डिग्री पाहिजे युनिव्हर्सिटी कडून. आपल्याला मिनिमम आपल्याला लँग्वेज जी असणार त्या डिग्रीची लँग्वेज जी असणार इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथून डिग्री केलेली असेल मराठी इंग्लिश मधून तुम्ही इथं अप्लाय करू शकता. डिग्री इन लॉ युनिव्हर्सिटी असली तरी बी आपण अप्लाय करू शकतो. इथं लिहिलं गेलेलं आहे डिग्री इन लॉ युनिव्हर्सिटी, अशा विषयातून आपण अप्लाय करू शकतो. कॅन्डिडेट साठी इथं इंग्लिश अँड मराठी साठी जे असणार इथं लेटेस्ट वन फॉलोइंग फॉर लँग्वेज आपका हिंदी आणि कोकणी लँग्वेज दिलेली आहे मराठी लँग्वेज साठी फॉलोअप करण्यासाठी. इंग्लिश तर असणार आहे त्याच्यामध्ये आपली हिंदी मराठी हिंदी आणि इंग्लिश हे पण असणार आहे, हिंदी आणि कोकणी. त्यानंतर आपल्याला इथे कॅन्डिडेट फॉर प्रपोज फॉर कॉम्प्युटर सर्टिफिकेशन अबाउट याच्यासाठी ऑपरेशन्स फॉर वर्ड प्रोसेस विंडो अँड लुनिक्स फॉर एडिशन MS ऑफिस MS वर्ड वर्ड स्टार आपलं झालेलं पाहिजे, म्हणजे MSCIT आपल्याला झालेलं पाहिजे असं त्यांचं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर अँड ओपन ऑफिस फॉर याच्याबद्दल लिहिलेलं आहे फॉलोइंग. आता फॉलोइंग करूया आपण. इथं युनिव्हर्सिटी कडून आपली डिग्री पाहिजे महाराष्ट्रामधूनच असले पाहिजे आपण, तरच आपण अप्लाय करू शकतोय. इथं बाकीचे राज्यामध्ये कोणीही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र बोर्ड टेक्निकल मधून असाल तर आपण अप्लाय करू शकतोय. NCI पाहिजे आपल्याला, याच्याबद्दल लिहिलेलं आहे सगळं. इथं तुम्ही बघू शकता, इथं सगळं त्यांनी दिलेलं आहे कशा पद्धतीने आहे. CDAC वगैरे SSI क्रेडिट डेबिट MSCIT जे आपल्या याच्यापैकी आपला एक कोर्स आपला कोणता तरी झालेला पाहिजे. MSCIT तर हर एक सगळ्यांना झालेलंच असतं महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला काही टेन्शनच नाहीये. सर्टिफिकेशन रिगार्डिंग क्वालिफिकेशन कॅम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, ते आपल्याला लागणार आहे. ओके. महाराष्ट्राकडून आपल्याला पाहिजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट कडून. नॉट कॅन्डिडेट फॉर इलेक्टेड अपॉइंटमेंट्स
ते कॅन्डिडेट इथं इलिजिबल राहणार नाहीये. म्हणजे इथं लिहिलेलं आहे की नॉट इंडियन सिटीजन. तर फक्त नॉट इंडियन सिटीजन मतलब इथं असं आहे की फक्त महाराष्ट्रासाठी जागा असणार आहे, बाकीचे कंट्री बाकीच्या राज्यातले लोक इथं अप्लाय करू नाही शकत, असं इथं लिहिलं त्यांचं म्हणणं आहे. ते इथं लिहिलं गेलेलं सगळं इथं त्यांच्यासाठी. ओके, आपल्याला काही त्याच्याविषयी घेणं देणं नाही, महाराष्ट्रासाठी वॅकन्सी आहे. ओके, चला पुढे स्टीम एक्झामिनेशन्स. आता एक्झामिनेशन आपण बघूया ते मित्रांनो. एक्झामिनेशन जी असणार आहे आपली इथं द इलेजिबल शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स रिक्रुटेशन टू अंडरगो स्क्रीनिंग टेस्ट फॉर 100 मार्क्सची होणार आहे आपली. 3 होर ड्युरेशन असणार आहे आपल्याला, म्हणजे 3 तासाचा आपल्याला टाइम दिला जाणार आहे. 100 मार्कचा आपलं स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे इथं. त्याच्यामध्ये आपण पार्ट 1 मध्ये बघूया. स्क्रीनिंग टेस्ट मध्ये 100 मार्काची असणार आहे आपल्याला. 100 मार्काची असणार. तिथं इंग्लिश ग्रामर 30 मार्कासाठी असणार आहे. इझी म्हणजे निबंधासाठी 20 मार्क. लेटर रायटिंग म्हणजे 10 मार्क. आणि इथं ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठी अँड एनीवन फॉलोइंग लँग्वेज विथ हिंदी टू कोकणी, अशा प्रकारे आपल्याला पाहिजे. एनीवन आपल्याला इंग्लिश टू मराठी नाही पाहिजे, मिनिमम आपल्याला मराठी जर आपल्याला जमत नसेल तर हिंदी पाहिजे, कोकणी पाहिजे. इंग्लिश पाहिजे आपल्याला ट्रान्सलेट मारायचं मराठीमध्ये किंवा हिंदी कोकणीमध्ये. अशा प्रकारे ते क्वेश्चन येणार आहे. 40 मार्क्ससाठी येणार आहे. इथं लिहिले गेलेले टोटल मार्क आपले जे असणार 40 मार्क, 100 मार्काचा पेपर असणार आहे इथं. अशा पद्धतीने इंग्लिश मधून आपल्याला मराठी ट्रान्सलेट करायचंय आणि हिंदी आणि कोकणीमध्ये पण करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला कोणती पण एक लँग्वेज आली पाहिजे. त्यानंतर मिनिमम आपला जो पासिंग असणार आहे इथं मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. मिनिमम आपला पासिंग जे असणार आहे इथं प्रिलियम मध्ये इथं लिहिलं गेलेलं एक्झामिनेशन 50 मार्क आपल्याला पाहिजे. मिनिमम आपल्याला 100 पैकी 50 मार्क पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपला विवा वाई होणार आहे इथं पार्ट 2 मध्ये 20 मार्क्सचा. ओके, याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. द इलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स वर डिक्लेअर्ड फॉर आफ्टर सेकंडरी अपडेट्स फॉर आफ्टर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन अँड स्टेज. त्यानंतर आपल्याला इथं इलिजिबिलिटी झाल्यानंतर आपल्याला सक्सेसफुल आपली व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपल्या स्टेज 2 मध्ये आपल्या बिफोर आपल्याला विवा वाई ऑन सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट हे झाल्यानंतर आपल्याला लास्ट आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे. याच्यानंतर द स्क्रीनिंग टेस्ट नंतर हेल्प मुंबई ऑनली. त्याच्यानंतर इथं लिहिले आपले एक्झामिनेशन मुंबईमध्ये असणार आहे. द टाइम ऑफ द टेबल स्क्रीनिंग ऑफ द शॉर्टलिंग कॅन्डिडेट्स फॉर बी डिस्प्ले इन ऑफलाईन वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट. याच्यावर आपल्याला दिसणार आहे सगळं काही. याच्यावर आपल्याला अप्लाय बी करायचं. कॉल लेटर हॉल तिकीट जे असतं त्याच्यावर डाउनलोड करायचे. स्क्रीनिंगसाठी आपल्याला टेस्ट कधी असणार आहे यासाठी इथे लिहिले ऑफिशियल वेबसाईट असणार त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार. तिथून जाऊन तुम्हाला अप्लाय पण करून घ्यायचंय. ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट्सला दिलेलं आहे ऍपेरिंग साठी स्क्रीनिंग टेस्ट साठी विवा वाई या शेड्यूल फॉर डेट टाइम अँड ट्रायर. याच्यासाठी इथे तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची ऍडमिट कार्ड. त्याच्यानंतर व्हॅलिड ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ. म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपलं आधार कार्ड नाही, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, आधार पॅन कार्ड, इलेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आपल्याकडे पाहिजे. त्याचं ओरिजिनल प्रूफ पण पाहिजे आणि झेरॉक्स पण आपल्याकडे हवं आहे. अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे. त्यानंतर इथं सगळं त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं दिलेलं गेलेलं आहे इथं हायकोर्ट बरोबर. ओके, त्यानंतर इथं आता पुढे आपण बघूया. इथं हे झाल्यानंतर आता इथं द कॅन्डिडेट शॉर्ट फॉर करेक्ट ईमेल ऍड्रेस अँड मोबाईल नंबर आपला करेक्ट असला पाहिजे. कारण की ते ईमेल ऍड्रेसवर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तिथं आपल्याला येऊ शकतं. तुम्हाला ते एक्झामिनेशन साठी मेसेज पण येऊ शकतो ईमेल ऍड्रेसवर. ओके, याच्यासाठी द सिलेक्शन अपॉइंटमेंट फॉर सेकंडली त्यासाठी इथे लिहिलं गेलेलं आहे. सगळं काही माहिती दिलेली आहे त्यांनी टेस्ट बद्दल, तिथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट. याच्यानंतर इथे सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट बद्दल लिहिलं गेलं आहे. ऑन बेसिस परफॉर्मन्स फॉर कॅन्डिडेट्स स्क्रीनिंग विवा सिलेक्ट लिस्ट वेट लिस्ट या कॅन्डिडेट्सच्या साठी इथे लिहिले गेलेल्या आहे सगळ्या गोष्टी. द सिलेक्ट वेट लिस्ट फॉर परेड त्याच्याबद्दल 2 इयर फॉर डेट पब्लिक फॉर याच्यासाठी लिहिलं आहे वेबसाईट फॉर. याच्यावर वेबसाईटवर तुम्हाला सगळं काही दिलं जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे ड्युरेशन्स वगैरे. अदर इम्पॉर्टंट कॅन्डिडेट साठी दिलेलं आहे. अदर इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन साठी इथं प्रोग्राम्स वगैरे थोमोग्राफी कॅन्डिडेट मॅन्युअली थ्रॉट ऑल इन्स्टिट्यूशन्स वगैरे साठी लिहिलेलं आहे. ते इथं बघू शकता, दिले गेलेलं आहे सगळं काही माहिती.
याच्यासाठी तुम्हाला फीज असणार आहे, इथं 50 रुपये आपल्या रजिस्ट्रेशन फी असणार आहे मिनिमम आपल्याला, फक्त 50 रुपये रजिस्ट्रेशन फी, फक्त 50 रुपये असणार आहे सगळ्यांसाठी. ओके, तर काही त्याच्यासाठी टेन्शन नाही, 50 रुपये काही मोठी गोष्ट नाही, ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचं आहे 50 रुपये. त्यानंतर इथं 1 ऑगस्ट पासून तर आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत हा फॉर्म भरून घ्यायचा, रात्री 11 वाजेपर्यंत. इथे तारीख वगैरे दिलेली आहे, चलन वगैरे पण त्याच तारखेपर्यंत सगळं आपल्याला करून घ्यायचं इथं. ओके, सगळं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं जेपीजी फाईलमध्ये सगळं डॉक्युमेंट्स वगैरे पाहिजे आपल्याला. इथं लिहिले गेले फोटोग्राफ, पासपोर्ट वगैरे जे पण असेल जेपीजी मध्ये 40 KB साईज पाहिजे. ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे गिव्हनची साडी वेबसाईट दिलेली आहे इथं, इथं बघू शकता. ॲग्री वगैरे करायसाठी. त्यानंतर खाली येऊया आपण आता, याचे तुम्ही वाचू शकता, इथं काही एवढं मोठं नाही. रजिस्ट्रेशन 50 रुपये असणार पेड. त्याच्यानंतर मोड टाइम सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, 50 रुपये भरल्यानंतर तुमचा ऑनलाईन फॉर्म इथे सबमिट होणार आहे. ऑनलाईन चलन भरल्यानंतर इथं लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी तर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स फॉर राईट फॉर कॅन्डिडेट शॉर्टलिंग फॉर ॲपॅर स्कॅनिंग रायटिंग एक्झामिनेशन, त्याच्याबद्दल ऑनलाईन ऍप्लिकेशन बद्दल इथं बोलल्या गेलेलं आहे. रजिस्ट्रेशन बद्दल इथं बोललं गेलेलं आहे. तर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट बद्दल इथे बोललेलं आहे. तर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट इथं असणार आहे. आता मला मी सांगून देतो. सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ द डेट ऑफ बर्थ, 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर द मार्कशीट लागणार इथं, पासिंग SSC ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण झालं असेल त्याचं आपल्याला इथं सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके, त्यानंतर एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, ते एक्सपिरियन्स लागणार आहे इथे. सगळं सर्टिफिकेशन ओरिजिनल लागणार, डिग्री वगैरे आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे लागणार आहेत. काही टेन्शन नसते. डोमिशियल सर्टिफिकेशन, कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेशन महाराष्ट्राकडून आपल्याला लागणार सगळं ॲक्सरसाइजेस. डिक्लेरेशन ओरिजिनल लागणार आहे आपल्याला, त्याच्याबद्दल इथं 28 मधून ओरिजिनल कॅप्चर सर्टिफिकेशन, त्याच्याबद्दल सगळं लिहिलं. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन, काम करत असाल तर कुठे NOC वगैरे असते ते आपल्याकडे पाहिजे. इथं फिमेलसाठी पण लिहिले गेलेले आहे. ओके, सगळं इथे इम्पॉर्टंट त्यांनी दिलेले आहे. नेचर ऑफ ड्यूट त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म त्याच्याबद्दल लिहिले गेलेले आहे. सगळं तुम्हाला इथं बोलू शकता. तुम्हाला ऑनलाईन फीज कलेक्शन 50 रुपये भरण्यासाठी ऑनलाईन तुम्ही SBI कलेक्शन रेफरन्स नंबर ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण फीज भरू शकता. ईमेल ऍड्रेस वगैरे आपल्या चांगल्या प्रकारे बघून भरून घ्यायचा आहे, त्याच्यावरच आपल्याला सगळं इथं मिळणार आहे. त्यानंतर मॅरिड कॅन्डिडेटसाठी करेक्ट इन्फॉर्मेशन भरायची त्यांनी. मॅरिड कॅन्डिडेटसाठी ड्यूज चाइल्ड किती आहे, 0 असले त्यांनी किती ते आपल्याला सांगायचे. विल युन द इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल ते लिहिलं गेलेलं आहे. HSC SSC ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे. कॅन्डिडेटचं मेंटेनेशन क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर 5 सालचा कोर्स वगैरे झाला असेल ते सगळं इथं लिहिलं गेलेलं आहे कशा पद्धतीने आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची नाही. CGPA वगैरे असलं तर युनिव्हर्सिटी इथं म्हणजे 10 जागा असणार आहे, पण इथं कसं असणार आहे फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहे, त्यामुळे इथं 10 जागा आहे. काय टेन्शन घ्यायची बात नाही. 10 जागांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता SBI ते चलन वगैरे बद्दल इथं बोलले गेलेलं आहे. फॉर्मॅट वगैरे हे असं अशा पद्धतीने असणार आहे. ते अशा पद्धतीने माहिती वगैरे मी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही मला कमेंट्स चॅनल असाल तुम्हाला लाईक करून टाकायचं व्हिडिओला. आणि एक व्हिडिओ मोटिवेशन करतो आम्हाला. आणि तुम्ही नवीन असाल तर दोस्तांसोबत शेअर करायचा आहे व्हिडिओ. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळून देईन, त्यांना ट्रान्सलेशनसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यांना पण. ओके, शेअर करा. आणि तुम्हाला जर इथं फॉर्म भरू शकता तुम्ही 50 रुपयामध्ये. नेक्स्ट व्हिडिओ मी स्वतःचा फॉर्म भरून दाखवणार तुम्हाला. त्यानंतर तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. आणि मी रोजचे 2 ते 3 व्हिडिओ अपडेट टाकत असतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे याचा फॉर्म फिलिंग कसं करायचं ते पण मी सांगणार आहे, भरून दाखवणार आहे. याची पण तुम्ही चिंता न वगैरे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.